प्रवीण दटके। अध्यक्ष महोदय, आपलं धन्यवाद। मला पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याला संधी दिली। सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 46 पान क्रमांक 39। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहरात शासनाचे 3 मोठे मेडिकल कॉलेज आहेत। 2 IGMC आणि GMC या दोन्ही मेडिकल कॉलेजमध्ये PWD विभाग काम करतो। मी माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब बसले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की या दोन्ही दवाखान्यांच्या अपग्रेड करता त्यांनी भरपूर सारे निधी उपलब्ध करून दिला आहे। फक्त डॉक्टरांना राहण्याकरता जे काही निवासस्थान लागतात, जे शिकाऊ डॉक्टर असतात त्यांना हॉस्टेल लागतात, त्याच्याकरता 3 प्रस्ताव मंजूर झाले आहे। फक्त त्याच्याकरता त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहरात शासकीय हॉस्टेल म्हणजे आपण रवी भवन, नाग भवन आणि आमदार निवास आहे। नागपुरात अधिवेशन होतं आणि त्याची क्वालिटी उत्तम नसल्यामुळे अनेक आमदारांना बाहेर राहावं लागतं, हॉटेलचा खर्च येतो। माझी आपल्या माध्यमातून माननीय PWD मंत्र्यांना विनंती आहे की रवी भवन असेल, नाग भवन असेल आणि आता नागपूरचा आमदार निवास असेल, याला खूप वर्ष झाले आहेत। सिपॅन बेराल स्टेट जेव्हापासून होतं तेव्हापासूनच हे बांधकाम आहे। त्यामुळे या सगळ्यांचं अपग्रेडेशन असेल, नवीन बांधकाम असेल, आमदारांकरता 1 खोली नसेल तर 3 खोल्यांचा एक त्यांचा कक्ष असेल, याकरता या 3ही भवनाच्या अपग्रेडेशन करता त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा। मला विश्वास आहे की राजे उपलब्ध करून देतील। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूरचं जिल्हाधिकारी कार्यालय हे जवळपास 100 वर्ष पूर्ण करून चुकलेलं आहे। त्यामुळे त्याच्याकरताही माननीय अजितदादांनी तरतूद केली होती, पण ती तरतूद अजूनपर्यंत आली नाही। त्याचं वर्कआउट झालं आहे पण काम सुरू झालं नाही। PWD विभागातर्फे जे पैसे मिळणार होते पूर्ण मिळाले नाहीत, त्यामुळे तेही निधी या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो। सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 114 115 पान क्रमांक 91। माननीय अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाचे 2 दवाखाने नागपुरात आहेत। एक म्हणजे डागा हॉस्पिटल, जे फक्त महिला आणि छोट्या बाळांकरता आहे। त्या ठिकाणी जवळपास 52 वर्ष या हॉस्पिटलला पूर्ण झाले आहेत, पण ज्या व्यवस्था प्रसूती करता येणाऱ्या भगिनींसाठी असेल किंवा छोट्या बाळांकरता असेल, खूप साऱ्या मशिनरीजचा आणि व्यवस्थेचा तुटवडा आहे। अनेक महिलांचं मध्यंतरी तक्रारी झाल्या, काही महिला मृत्युमुखी पडल्या, त्याच्या पोलीस कंप्लेंट झाल्यात। त्यामुळे या ठिकाणी जी काही व्यवस्था उभी करायची त्याकरता निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती आहे। दुसरं, अनेक वर्षानंतर नागपूरला जिल्हा रुग्णालय तयार होत आहे। ते जिल्हा रुग्णालय मानकापूर स्थित आहे। 2014 ते 2019 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना तिथे निधी मिळाला, अद्यावत दवाखाना तयार झाला। त्यानंतर मशिनरीकडे पैसे मिळाले, सगळ्या मशिनरी आल्यात, पण दुर्दैवाने असं बोलावं लागतं की तिथे जो स्टाफ हवा आहे, जे डॉक्टर हवे आहेत, जो टेक्निकल स्टाफ आहे, तो एकही न मिळाल्यामुळे ते सगळं धुळकात पडलं आहे। माझी आपल्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांना विनंती आहे की याच्याकरता तात्काळ स्टाफ मंजूर करून आपण हे काम करून द्या अशी विनंती करतो। महिला व बाल विकास विभाग बाब क्रमांक 189 पान क्रमांक 164। माननीय सभापती महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, महिलांकरता ज्या काही योजना आहेत त्या योजनांमधनं मी मान्य ताई इथे बसल्या आहेत, त्यांचा धन्यवाद देतो की पिंक रिक्षा असेल किंवा अजून तत्सम काही योजना आहेत, पण महिला बचत गटांना जे काम या विभागातर्फे मिळत होतं ते काम डिसेंट्रलाइज होतं। त्यामुळे छोट्या छोट्या बचत गटांना ते मिळत होतं। मग खिचडी असेल, मग शाळेत जेवणाचा पुरवठा असेल, मग अंगणवाड्यांचा असेल, पण आता हे सेंट्रलाइज टेंडरमध्ये जाण्याची भीती आहे। त्यामुळे माझी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून छोट्या छोट्या महिलांच्या APL BPL बचत गटांनाच हे काम मिळावं अशी माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून ताईंना आहे। ताई अनेक वर्ष या विभागाच्या मंत्री आहेत, त्यामुळे त्या निश्चित त्याची दखल घेतील अशी मला अपेक्षा आहे। आपण मला पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपलं फार फार आभार व्यक्त करतो। धन्यवाद।